नमस्कार मंडळी. आज वाचूया अमृतवेलचा पुढचा भाग. देवदत्त आणि त्याचे दोस्त यांच्या पाठमोऱ्या आकृती दिशेनाशा होईपर्यंत नंदा त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. मग ती मोठ्या समाधानाने खडकावर बसली. भोवताली उगवलेल्या गवताच्या नाजूक हिरव्या पात्यांना कुरवाळू लागली. देवदत्ताबरोबर चंदनगडला यायचा निर्णय घेतल्यापासून तिच्या मनावर एक मोठे अनामिक दडपण येऊन पडले होते. तो आपल्याशी कसा वागेल, आपल्या प्रश्नांची तो सरळ उत्तरे देईल की नाही, याविषयी तिला सारखी शंका वाटत होती. आता तिच्या मनावरले ते ओझे कुठल्या कुठे उडून गेले होते. शेवटचा पेपर टाकून परीक्षेच्या मंडपातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यासारखे तिला हलके हलके वाटू लागले. देवदत्ताच्या तोंडून कितीतरी गोष्टी तिला कळल्या. त्याच्या विचित्र वागणुकीचे रहस्य थोडेफार उलगडले. त्या सर्व दुव्यांची साखळी जुळविण्यात ती गढून गेली. वयाच्या 10व्या वर्षी सख्खी आई ज्याला दारूचे व्यसन लावते, त्याचा जगावरला विश्वास उडून गेला तर त्यात नवल कसले. पित्याचे प्रेम ज्याच्या वाट्याला आले नाही, आईने एका भयानक व्यसनाचे गुलाम बनविले, अशा माणसाचे मन मायेच्या ओलाव्यासाठी, निरपेक्ष प्रेमाच्या साक्षात्कारासाठी किती हापापलेले असेल. समुद्राच्या भरतीसारखी सारे सारे पोटात घालणारी माया वसू त्याला देऊ शकली नाही. उन्हाळ्याच्या कडाक्याने तहानलेल्या जमिनीने आशाळभूतपणाने आभाळाकडे पाहावे आणि वर भरलेल्या ढगांनी नुसते 4 शिंतोडे टाकावेत, तशी देवदत्ताच्या मनाची स्थिती झाली आहे, हे आता तिला कळून चुकले. वसू आयुष्यात आली, पण एक सुंदर यांत्रिक बाहुली म्हणून. त्याला बाहुली नको होती. त्याच्या हृदयातली शल्ये हळूवार हाताने दूर करणारी, आपल्या प्रेमाच्या सामर्थ्याने व्यसनाच्या मगरमिठीतून त्याला मुक्त करणारी, तू कसाही असलास तरीही माझा आहेस, या शब्दांनी त्याच्या मृतप्राय मनाला संजीवनी देणारी मैत्रीण त्याला हवी होती. आईच्या ज्या मायेला तो मुकला होता, ती त्याला वसूकडून हवी होती. पण स्वतःच संगमरवरी पुतळी होऊन बसलेली वसू ती द्यायला असमर्थ ठरली. नंदा देवदत्ताबरोबर आली होती ती त्याच्या वर्तनाचा जाब विचारायला. मनामध्ये सारखी वसूची वकिली करीत. पण देवदत्ताच्या तोंडून जे विलक्षण रहस्य बाहेर पडले, त्याने हे सारे पार बदलून गेले. सहानुभूतीची अधिक गरज कुणाला असेल तर ती देवदत्ताला आहे, हे आता नंदाच्या लक्षात येऊन चुकले. पहिल्या दिवशी विचित्र वाटलेले त्याचे बोलणे, काळोखातल्या विजेच्या चमकाऱ्यांसारखे भासणारे त्याच्या लेखनाचे तुकडे, मस्तकातल्या जखमेने अस्वस्थ होऊन भटकत राहिलेला तो एकाकी अश्वत्थामा, त्याच्या दिवाणखान्यातली ती सतार, ती बंदूक, त्या हेमिंग्वे आणि विवेकानंद यांच्या प्रतिमा, चंचलशी हितगुज करता करता, तुझ्याशिवाय मला फक्त एकच मित्र आहे, तो म्हणजे मृत्यू, हे त्याने सहज काढलेले उद्गार, या साऱ्यांची संगती तिला लागली. पश्चिमेकडे लहान मोठे ढग जमू लागले. दिवसभर चालून थकलेला सूर्य मंद पावलांनी क्षितिजाची उतरण उतरत होता. चित्रकाराने भल्या मोठ्या फलकावर निरनिराळ्या रंगाचे फटकारे मारायला सुरुवात करावी तशी पश्चिम दिशा दिसू लागली. ढगांवर भगवे, गुलाबी, सोनेरी रंग चढू लागले. समोरचे ते सुरेख रंग पाहता पाहता तिला मघाच्या देवदत्ताच्या स्पर्शाची आठवण झाली. त्या क्षणी आपले मनही असेच रंगले होते असे तिला वाटले. ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. देवदत्त कड्याच्या टोकाकडे गेला तेव्हा आपला जीव खाली वर झाला. आपण धावत त्याला धरायला गेलो. त्याचा हात घट्ट धरला. हे सारे सहज घडले, क्षणार्धात. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या बळकट हाताची ऊब आपल्याला जाणवली. त्याचा तो स्पर्श किती सुखद होता. कसलाही उन्माद नव्हता त्यात, पण आपुलकी. ती एखाद्या कारंजाप्रमाणे उचंबळून येत होती. त्या आपुलकीमुळेच इथे येईपर्यंत आपल्याला अहोजाहो म्हणणाऱ्या देवदत्ताच्या तोंडून नंदा अशी एकेरी हाक आली. पुढे तो बोलत राहिला, तोही तसाच. जणू आपल्याला तो लहानपणापासून ओळखत होता. आपण दोघे एकत्र खेळलो होतो.
बरोबर शाळेत गेलो होतो. चिमणदातांनी सुरेख वास येणाऱ्या पेरूचे तुकडे काढून एकमेकांना दिले होते. त्या एका स्पर्शाने दोघांमधील परकेपणाची भिंत क्षणार्धात कोसळून पडली होती. देवदत्त एकाकी राहिला नव्हता. समोरचे सारे ढग रंगपंचमी खेळू लागले. घार कड्या पलीकडे पसरलेल्या वृक्षवेलींच्या हिरव्या समुद्रावर काळसर तरंग उठू लागले. रात्र लगबगीने पृथ्वीवर उतरत आहे आणि तिच्या आगमनाची पूर्वसूचना संध्याकाळच्या वाढत्या सावल्या देत आहेत याची जाणीव होताच नंदा दचकली. घरी न सांगता मैत्रिणीबरोबर नाटकाला आलेल्या मुलीला रंगभूमीवरल्या अद्भुत रम्य सृष्टीत रमताना वास्तवाच्या मर्यादांचा विसर पडावा तसे तिचे झाले होते. पण नाटक संपल्यावर घरी जाताना त्या मुलीचे पाय लटपट कापू लागतात. नंदाही अशी अस्वस्थ झाली. तिचा सारा उत्साह मावळला. बाहेरच्या सृष्टीप्रमाणे तिचे मनही काळवंडू लागले. वसूला न सांगता आपण आलो आहोत. एव्हाना आपण विलासपूरला परत जायला हवे होते. देवदत्ताचा अजून पत्ता नाही. आपल्याला परतायला उशीर होणार हे आता उघड आहे. कुठं गेली होतीस म्हणून वसू आपल्याला तिरसटपणाने विचारेल. देवदत्ताकडून जे ऐकले आहे ते लक्षात घेऊन आपण तिच्याशी बोलू लागलो तर आक्रस्ताळेपणाने ती सारा बंगला डोक्यावर घेईल. आपल्यावर नाही ते आरोप करेल. बाहेरच्या काळोखापेक्षा या गोष्टीची तिला अधिक भीती वाटू लागली. छे, देवदत्ताची वाट पाहत इथे बसण्यात अर्थ नव्हता. तिने डोळे भरून त्या भीषण दरीवर पसरलेल्या मावळल्या संध्येच्या सौंदर्याचा निरोप घेतला. ती वळली. बंगला गाठण्याकरिता लगबगीने चालू लागली. वाटेतच गंगाराम तिला भेटला. परत जाण्यासाठी देवदत्ताने आपल्याला बोलावले असेल असे वाटून तिचे मन शांत झाले. काय रे, परत जायचं ना? गंगाराम आदबीने उत्तरला. इतक्यात नाही बाईसाहेब. तिने आश्चर्याने विचारले. म्हणजे? सरकार परत आले नाहीत अजून. कुठं गेले आहेत? व्याघ्रेश्वराच्या देवळाकडे. वकील साहेब, डॉक्टर साहेब सारेच गेले आहेत. थांबलेली वेदना पुन्हा सुरू व्हावी तसे नंदाचे झाले. काही न बोलता तिने गंगारामकडे पाहिले. तो गालातल्या गालात हसत आहे असा तिला भास झाला. त्या भासाने ती अधिकच अस्वस्थ झाली. नंदाने मनगटावरल्या घड्याळाकडे पाहिले. एव्हाना 9 वाजून गेले असतील असे तिला वाटत होते. पण घड्याळात 7:30च झाले होते. बंगल्यावर आल्यापासून देवदत्ताची वाट पाहत कितीतरी वेळ ती पायऱ्यांवर उभी राहिली. काळोख केव्हाच पडला होता. पण देवदत्त परत येण्याचे लक्षण दिसेना. तिला त्याचा राग आला. संध्याकाळी तिला विलासपूरला परत पोचवायचे त्याने वचन दिले होते. त्याची त्याला आठवणसुद्धा नसावी याचे तिला दुःख झाले. ती उद्वेगाने आत गेली. गंगारामाने देवदत्ताची खोली तिला उघडून दिली. ती आत जाऊन बसली. रंगभूमीवर भयंकर नाटक सुरू असावे आणि एखाद्या प्रेक्षकावर क्षणार्धात त्या नाटकात भाग घ्यायची पाळी यावी असे तिला वाटू लागले. 3-4 महिन्यांपूर्वी तिला चंदनगडाचे नावसुद्धा ठाऊक नव्हते. देवदत्त नावाचा कुणी दुर्दैवी तरुण अस्तित्वात आहे याचीही तिला दाद नव्हती. आणि आज ती चंदनगडावरल्या बंगल्यात देवदत्ताची अधीरतेने वाट पाहत बसली होती. मध्येच तिच्या मनात आले, मला एकटीला विलासपूरला पोचीव नि मग आपल्या मालकाला न्यायला परत ये असे गंगारामाला सांगावे. पण आता त्याचा काय उपयोग होता? आपला पत्ता नाही म्हणून वसूने तिकडे थैमान मांडले असेल. कुणाला तरी बापूंच्या घरी आपला शोध करायला पाठविले असेल. कदाचित देवदत्ताच्या नोकरा चाकरांकडे तिने चौकशी करविली असेल. आपण देवदत्ताबरोबर चंदनगडला गेलो आहे हे कळूनही चुकले असेल. तिच्या मनाने या साध्या गोष्टीवर तरकटेही रचली असतील. आपण आता गेलो काय आणि देवदत्त परत आल्यावर गेलो काय, दोन्ही हिशेब सारखेच. पण देवदत्त आणि त्याचे दोस्त व्याघ्रेश्वराच्या देवळात इतका वेळ काय करतायत? या प्रश्नाचे उत्तर एखाद्या भूताप्रमाणे तिला भेडसावू लागले. मन चिंती ते वैरी न चिंती अशी तिची स्थिती झाली.
मिनिट काटा तास काट्या इतका सावकाश चालत आहे असे तिला वाटू लागले. तिने खोलीत चोहींकडे पाहिले. खोलीतले सारे कसे सुंदर आणि नीटनेटके होते. पलंगासमोर वधस्तंभावर लटकलेल्या ख्रिस्ताचे पूर्णाकृती चित्र होते. ते चित्र सुरेख होते, पण नंदाला त्याच्याकडे फार वेळ पाहावेना. तिने दुसरीकडे दृष्टी वळविली. एका कोपऱ्यात बंदूक एटीने उभी होती. बंदुकीकडे दृष्टी जाताच देवदत्ताची सतत मृत्यूचा विचार करणारी मूर्ती तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली. मगाशी किती निर्भयपणे तो कड्याच्या टोकापर्यंत गेला होता. या अप्रिय विषयाचा विसर पडावा म्हणून ती पलंगावर पडलेली पुस्तके चाळू लागली. त्यांतल्या एका पुस्तकाचे नाव होते ज्वाला आणि फुले. नंदा ते उघडून पाहणार होती. इतक्यात त्या पुस्तकांच्या खाली असलेले काही कागद तिला दिसले. आपल्या मनोगताला वाचा फोडण्याकरिता देवदत्त लेखन करीत असतो हे तिला आता चांगले ठाऊक झाले होते. तिचे कुतूहल चाळवले गेले. ते कागद उचलून ती वाचू लागली. बलसाडला पाहिलेला तो पौर्णिमेचा चंद्र. सारी आंबराई चांदण्यांची गर्भरेशमी शाल पांघरून झोपली होती. निरागस तान्ह्या मुलासारखी, निरीच्छ साधूसारखी. जग पहिल्यांदा निर्माण झाले तेव्हा ते असेच होते का? शांत, सुंदर, निष्पाप. मग त्या शांतीचा भंग कुणी केला? जगाला कुरूप कुणी बनविले? त्याला पापाच्या गर्तेत कुणी ढकलले? मनुष्याने? पण या मनुष्यानेच महाभारतासारखे ग्रंथ लिहिले आहेत. वेरूळच्या लेण्यांसारखी अद्भुतरम्य स्वप्ने साकार केली आहेत. कैलास लेण्याच्या ललाटावर रेखलेली ती शुक्ल पक्षातली चंद्रकोर. जणू भगवान शंकरच त्या लेण्याच्या रूपाने समाधी लावून बसले होते. जोपर्यंत वाचायला महाभारत आणि पाहायला कैलास लेणे आहे तोपर्यंत या जगात जगण्यासारखे काहीतरी खचित आहे. ताजमहालासमोर मी उभा होतो. पुष्कळ वाचले होते त्याच्याविषयी, पण कैलास लेण्यासारखे काही अद्भुत जाणवले नाही. मनाचे पाखरू पिंजऱ्यातून उडून झाडावर बसले, पण निळ्या आकाशात ते उडेना. निराळ्याच कल्पनांचे तांडव मनात सुरू झाले. मुमताजवर शहाजहानचे अतिशय प्रेम होते म्हणून त्याने तिचीही अमर कबर बांधली. पण शहाजहानला आणखीही पुष्कळ बेगमा होत्या. त्यांपैकी दुसऱ्या कुणावरही त्याचे प्रेम नव्हते. मग आपल्या जनानखान्याच्या गोठ्यात त्याने त्या मुक्या गायी बांधून ठेवल्या तरी कशाला? खरंच प्रेम म्हणजे काय? सौंदर्य आणि यौवन यांच्या संगमावर जाणवणारा क्षणभंगूर दिव्यभास, की ज्याच्या पाकळ्यांना संध्येचे रंग आहेत आणि ज्याच्या अंतरंगात कस्तुरीचा वास आहे असे अमर फूल? छे, या प्रश्नांचे उत्तर आपल्याला शहाजहानशी बातचीत केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. पण ते कसे शक्य आहे? माणसाला भूतकाळात जाता येत असते तर मार्को पोलोपेक्षाही अधिक धाडसी प्रवासी झालो असतो मी. जीवनाचा अर्थ कळावा म्हणून मी बुद्धाला, ख्रिस्ताला, व्यासाला, चार्वाकाला, शेक्सपियरला, तुकारामाला आणि अशा अनेकांना भेटलो असतो. प्रश्नामागून प्रश्न विचारून त्यांना सतावून सोडले असते. हरिद्वारला गंगेच्या विशाल पात्रात कितीतरी वेळ पाय सोडून बसलो होतो. असे विशाल हृदय निसर्गाने मानवाला का दिले नाही? गंगामाईकडे पाहताना साऱ्या सृष्टीतली करुणा, पाप, ताप, व्याप नाहीशी करणारी करुणा मूर्तिमंत पुढून वाहत आहे असा भास झाला मला. हेमिंग्वेने उगीच बंदुकीने आत्मघात करून घेतला. त्याने गंगामाई पाहिली नव्हती. या जगाचा निरोप घेताना एवढा गदारोळ कशाला करायला हवा? आईच्या मांडीवर बाळ झोपी जाते ना, तशी मृत्यूच्या मांडीवर मस्तक ठेवून ज्याला चिरनिद्रा घ्यायची असेल त्याने गंगामाईकडे यावे. मलाही तो मोह झाला. मी काही पायऱ्या खाली उतरलो. पण मी भित्रा आहे का? शिकार करताना ज्यानं मला पाहिलंय असा माझा शत्रूसुद्धा ही शंका घेणार नाही. मग मी का परतलो? मला मोह आहे. कशाचा? या 3.5 हात देहाचा? उपभोगाने बेचव झालेल्या त्याच क्षुद्र क्षणिक शरीरसुखाचा? छे, मला तहान लागली आहे ती निराळ्याच गोष्टीची, निरपेक्ष प्रेमाची.
पण असे प्रेम जगात आहे का? का ते शुद्ध मृगजळ आहे? लक्ष्मण झुल्याच्या अलीकडे महारोगी भिकाऱ्यांची ती रांग. ती डोळ्यांपुढे उभी राहिली की अजून अंगावर काटा उभा राहतो. या महारोग्यांच्या थाळ्यांत मी पैसे टाकले, पण त्यांच्याकडे निरखून पाहण्याचा धीर मला झाला नाही. असली भाकड करुणा काय कामाची? त्यांतला एखादा मला मिठी मारायला धावला असता तर मी दूर पळालो असतो, त्यांच्यावर खेकसलो असतो, त्याला शिव्याशाप मोजले असते. त्या महारोग्यांसमोरून मी झुल्याकडे गेलो, एखाद्या गुन्हेगारासारखा. पण काळजाच्या आतून कोणीतरी सारखे आक्रोश करीत होते. बट फॉर द ग्रेस ऑफ गॉड देअर आय गो. देवदत्ता, देवाच्या दयेनं तू जहागीरदाराचा मुलगा झालास, निरोगी शरीर तुला मिळालं. नाहीतर तू इथंच या रांगेतच हात पसरून जाणाऱ्या येणाऱ्यांकडे भीक मागत बसला असतास. जगात किती महारोगी आहेत, किती दीनदलित आहेत, किती दुःखी माणसं आहेत. त्यांचं माझं काहीच नातं नाही का? त्यांच्यासाठी मी काय केलं आहे? काहीतरी करावंसं वाटतं. पण 10व्या वर्षी आईनं दिलेला तो दारूचा प्याला, बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी बापूंनी दिलेलं ते भयंकर पत्र, हे सारं सारं माझ्या मेंदूच्या चिंधड्या करीत आहे. माझं काळीज गोठवून टाकीत आहे. ही सारी भूतकाळातली भूतं माझ्या मानगुटीवर बसली आहेत. त्यांना गाढून टाकणारा मांत्रिक. लक्ष्मण झुल्यापाशी पोचलो. नंदाची एकदम आठवण आली. एकदाच भेटली ती, पण एकदाच चमकून गेलेल्या विजेला आषाढातल्या अमावस्येचा अंधार काही केल्या विसरू शकत नाही. मी परत जाईन, तेव्हा ती विलासपुरात असेल का? वसू माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी नंदा का आली नाही? कुणाला विचारू हा प्रश्न? कोण देईल याचं उत्तर? चंद्र, कबर, गंगा आणि महारोग यांचं नातं ज्याला सांगता येईल तोच या प्रश्नाचं उत्तर देईल.